काही नसतं रे, टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही. मी तुला सांगतो ना. आणि जर तुला खूपच टेन्शन आलं ना तर माझ्याकडच्या 2-3 पोझिशन मी तुला देईन. काय देतोस? पोझिशन त्या कुठल्या पोझिशन? हे बा आशू, हे मी जे आता उभा आहे ना याला म्हणतात पोझिशनला उभं राहणं. तुला काय म्हणायचंय? अरे ते म्युझिक मध्ये तू ते करतो ते कंपोजिशन. हा आधी शब्द शिक आणि मग शिकव मला कंपोजिशन. एवढं चिडवतो ना. कोणीतरी मागे मागे येत आहे आपल्या. आपलं नाही तुझ्या येते मी. हो ग? हा चल. अच्छा, म्हणजे मला काय माहितीये का, तू नेहमी ना माझ्या सावलीसारखा असतोस माझ्या मागे. करेक्ट. मला असं वाटतं तू आहेस. नाही आहेच. काय यार 7-8 दरवाजे उघडे ठेवतात. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. ओ माय गॉड, काय झालंय? अगं बाथरूम रिकाम आहे. बाथरूम रिकाम आणि आपली इच्छा असणं हे या घरात होणं म्हणजे सुचल्यावर सांगतो. अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. अरे गाना आए न आए गाना चाहिए. सापडला. इथे लपला होतास काय रे चोरा? आणि हा बघ काळा पडलाय रे, काळा रापलाय अगदी आणि रोडावलाय. परिस्थितीने झिजवला याला. अरे खोड रबर माझा सापडत नव्हता, सापडला. खोड रबर आहे की खोड कर आहे कळत नाही मला. हे. हा सोना. ओ मीना, मी झब्बा कुर्ता घातलाय आज. वाह, काय योग जुळून आलाय आज. मिनलचा नवीन शॅम्पू, ॲनाचा नवीन साबण, कैवल्याचं नवीन परफ्यूम आहे आणि धुतलेले कपडे. हो सोना, तुला नंतर करतो फोन. अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. गेलं आत कोणीतरी, गेलं आत कोणीतरी. यार असं काय करता यार. मी सुद्धा राहतो या घरात, मला सुद्धा समान हक्क आहे. स्कॉलर 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 बाहेर ये, बाहेर ये. अरे नसतं वापरलं तुझं उठणं बाबा. स्कॉलर यार बाहेर ये ना यार. स्कॉल काय? अरे तू इथे, हो. मी इथे, आतमध्ये कोण आहे? पॅनिक होऊ नकोस, कळलं? साधं लॉजिक आहे. तू इथेस, मी इथे. दारावर जेंट्सची पार्टी आहे. तिसरं जेंट्स कोण आहे? कैवल्य. कैवल्य यार बाहेर ये. सकाळी कधीतरी आंघोळ करतो का तू? हा, अरे मला सुद्धा अधिकार आहे स्वच्छ व्हायचा. काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय प्रॉब्लेम आहे तुझा? अरे तू आतून बाहेर कसा आला? दिसलं नाही. आता काय मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय का मी? हा, अदृश्य आहे का? दिसतोय ना, इथे तुझ्या समोर आहे. अरे मग आतमध्ये कोण? रेश्मा. अरे मी इथे. नाही, मग आतमध्ये कोण गेले? मला काय माहित. तू लक्ष ठेवता येत नाही का? आशू, सॉरी. पॅनिक होऊ नका. लॉजिक साधा आहे. लॉजिक. आपण तिघ इथे आहोत. पार्टी जेंट्सची आहे, म्हणजे आतमध्ये मीनल. मीनल बाहेर ये. अरे सकाळी तासभर आंघोळ करत होती ती. तिचा शॅम्पू अर्धा संपवला. मी काय वापरायचं? मीनल मीनल बाहेर ये. नाही येणार. इथे काय आहे? का ओरडताय? ते आतमध्ये आहे ना. हा,
हाय. इथे काय करताय तुम्ही? वेलकम करताय का कोणाला? ना काय आहे? बाथरूमचा दरवाजा आहे. एअरपोर्ट लाऊंज आहे का? कोणाला वेलकम करताय? अरे, आपण सगळे लोक इथे आहोत तरी बाथरूमचा दरवाजा बंद आहे. मग आतमध्ये कोण? रेश्मा, राकेश भाऊजी आलेत का? आशू, नाही त्यांना कामात काम काढायची सवय आहे ना, म्हणून विचारलं. जस्ट जनरल. आशू, पॅनिक होऊ नको. साधं लॉजिक आहे. दरवाजा जॅम असेल, कोणी ढकलून पाहिलाय का तो? मगासपासून मला असं वाटतंय की घरात कोणीतरी माझ्या मागे मागे चालतंय. कोणीतरी असल्याचा भास होतोय मला. कोणाची तरी चाहूल लागते. आपण 6 लोक सोडल्यास 7वं कोणीतरी या घरात आहे. कोण असेल? कोण असेल? चोर तर नसेल ना? मागे या, मागे या. हे बघा, पॅनिक होऊ नका, पॅनिक होऊ नका. अशा वेळी आपण पॅनिक होणं स्वाभाविक असतं, पण अशा वेळी पॅनिक होणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मनावर ताबा मिळवला पाहिजे, श्वासावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. पॅनिक होता कामा नये, कळलं? स्कॉलर, तू शांत हो. हा, श्वास घे. हा, जाशील नाही तर. आणि काय चोराला पाणी गरम करून देणार आहेस का? ठीक आहे. आणि रेश्मा, माझा बनियन सोड. हाऊ एक्साइटिंग. इथे चोर आहे, मला त्याला भेटायचंय. प्लीज मागे हो. हा? काय सेलिब्रिटी आहे का? 1 मिनिट. आता मी सांगतो ते ऐका. सगळ्या लेडीज मागे. अॅना, रेश्मा मागे. इथे कुठलाही घातपात होऊ शकतो. सगळ्या लेडीज मागे. जेंट्स पुढे. मिनल पुढे ये. हा, बोला. काय मारायचं त्याला? 1 मिनिट. काय करतेस? थोडं लॉजिक लावत जा अशा वेळी. यावेळी कायदा आपल्या हातात घेणं धोक्याचं आहे. ही बॅट आहे. ऐका ना, ते सगळं करू ना आपण, पण आधी ना मला त्याच्यासोबत सेल्फी काढायचा. त्या चोरासोबत. कसलं भारी ना. त्याच्या अशा मिशा अशा लॉंग लॉंग असतील आणि अशी डोळ्यावर अशी पट्टी असेल आणि हातात ना अशी रिव्हॉल्वर असेल. अशी शांत व्हा, शांत व्हा. सेल्फी काय काढायचा यार? यार, काय टाइमपास लावलाय तुम्ही? सर का, साधा चोर येतो. नाही आशू, मी पोलिसांना फोन लावतो. पोलीस पोलीस रुको, पोलीस रुको, पोलीस रुको, पोलीस रुको, पोलीस रुको. आपण एक काम करू ना, आपण स्वतः पकडू ना चोराला. हा, तू पकडणार आहेस? हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा म्हणतोय ते बरोबर आहे. चोर कुठल्याही क्षणी बाहेर येऊ शकतो. वी हॅव टू बी अलर्ट. ऐका. काय? येस येस येस, गॉट इट, गॉट इट. काय काय काय? काय? कड करा, कड. तू तिकडे जा, तिकडे जा ना, तिकडे जा. तिकडे असं ये ये. येस येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आशू, हात पकड ना माझा. हे ऐका ना, मी एक काम करते. दार फोडते, आत जाते, बॅटनी त्याचं डोकं फोडते. संपला ना विषय. 1 मिनिट. म्हणजे तू तुझी अशी मनमानी करणार आहेस का? ओके, मग तुम्ही पकडा चोराला, मी नाही तुमच्या. अरे आपण काय बार्बी खेळतोय? 1 काय मिनिट. चाललंय? बार्बी खेळण्याचा प्रश्न नाहीये इथे. साधं प्लॅनिंग असतं, त्यानुसार गोष्टी करायच्या असतात. नाहीतर पॅनिक सिच्युएशन मध्ये असं होतं सगळं. सिच्युएशन तू पाक- आशू, आशू चोर, चोर आशू, 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 चोर, आशू, आशू, चोर. मी काही नाही केलं. मी फक्त आत गेलो तर चक्कर येऊन पडला तो. स्कॉलर, काय करायचं याच? 1 मिनिट, 1 मिनिट. कोणी पॅनिक होऊ नका. साधा लॉजिक आहे. मला जरा नीट प्लॅनिंग करून दे. प्लॅनिंग, नीट प्लॅनिंग. आता आपापल्या घड्या घाला आणि आपापल्या कपाटांमध्ये आपापल्या कप्प्यांमध्ये ठेवा, कारण मला कळत नाही कोणाचा कप्पा कोणता आहे. मी माझे कपडे नेहमी व्यवस्थित ठेवतो, कप्पा आवरून ठेवतो, पण रोज मी कपाट उघडतो तेव्हा माझा कप्पा कोणीतरी विस्कटलेला असतो. आता खबरदार कोणी माझ्या कपड्यांना आणि कप्प्याला हात लावला तर.
कसं आहे ना सुजय, कपाट हे विचारांचं प्रतिबिंब असतं. आता तुझे विचार कसे, नीट घडी घालून जागच्या जागी ठेवलेले. जेव्हा जो विचार हवाय तोच बाहेर काढायचा. बाकीच्या विचारांना धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे. एकदम सिस्टमॅटिक. आता तुझ्या विचारांच्या मध्ये जर दुसरं कोणी बोललं तर तुझी सटकते की नाही, तसंच तुझ्या कप्प्यामध्ये जर दुसरे कोणी कपडे ठेवले तर लगेच तुझी सटकते, हो ना? बरोबर बोलला तो, एकदम कैवल्य. आता माझ्या विचारांना ना कप्प्यांची गरजच नाहीये, कारण एकदम मोकळे टाकळे विचार आहेत आपले. नाही, म्हणूनच तू दुसऱ्यांचे विचार घेऊन कधी कधी त्यांना न विचारता ते घालतोस. म्हणजे ते विचार तुझे आहेत की दुसऱ्यांचे आणि तुला काहीच फरक पडत नाही. हा, आणि तुझी खासियत ही आहे की त्यांचे विचार तू घेतोस आणि ते मोठे करून त्यांना परत देतोस. थोडक्यात काय, तू एक थोर विचारवंत आहेस अशोक. सर ओके. आय लव्ह यू. प्रिय प्राची, तू रोज तुझी सायकल घेऊन जेव्हा शाळेत येतेस तेव्हा असं वाटतं की वाऱ्याची झुळूक आली आहे. आशू इकडे स्कॉलर काय इकडे दे. एव्हरीबॉडी ऑन द डान्स फ्लोर. ऐका, मला काय सांगू, गुलाबी पत्र ते सुद्धा सेंट वाला. आशू ते प्रायव्हेट आहे. आशू अरे यार, त्याला पकडा. शांतपणे हात धरलेत ना, हात धरले. हा, ओके. वाच. शांत राहा. हो. प्रिय प्राची, तू रोज तुझी सायकल घेऊन जेव्हा शाळेत येतेस तेव्हा असं वाटतं की वाऱ्याची झुळूक आली. तुझ्या बुबुळाच्या फिकट निळसर रंगात, तुझ्या बुबुळाच्या फिकट निळसर रंगात मला अथांग समुद्र सामावलाय असं वाटतं प्राची. तुला आठवतं प्राची, आपटेबाई जेव्हा दुसरा महायुद्ध शिकवत होत्या तेव्हा तू चोरून संस्कृतचा गृहपाठ पूर्ण करत होतीस. चीटर. आणि मी हे बघितलं म्हणून तू लाजून वही बंद केलीस. तेव्हा उजव्या सोंडेच्या गणपतीची शपथ मी घेतली आणि मनोमन ठरवलं की वर्तक वाड्याजवळच्या मंगलमूर्ती कार्यालयातच तुझ्याशी मी लग्न करणार प्राची. माझ्या प्रेमाला तुझा होकार मिळेल का ग प्रियतमा? ती आली का पेरूच्या गाडीच्या इथे? नाही आली, कधीच नाही आली. तुम्ही पण ना, बस आता बस. काय असं काय करतो? माकडा तुम्ही माकड. सुजय, हे कसं काय सुचलं रे त्या वयात तुला हे एवढं सगळं? हा, स्कॉलर, तुला तेव्हापासून एवढे भारी भारी शब्द यायचे? मग हुशार विद्यार्थी हो तुम्ही. आणि प्राची ती पण हुशार होती. पण कोण होती? होती एक. बस आता. अरे फर्स्ट क्रश असेल त्याचं, हो ना? कळलंय आता. आता हा विषय बास. ओके ओके, ठीक आहे, बस. का का मूर्खात तुम्ही यार. अरे सांग ना, असं काय करतो? त्या गावात आशू नावाचं एक छोटस पोर, दिसायला गोड, गोंडस आणि सुंदर, पण त्याच्या ताईची मात्र त्याच्यावर एकदम करडी नजर. सारखं ओरडायची, आशा अभ्यास कर, आशा अभ्यास कर. अरे आशा, अभ्यास कर. मग कसं होणार प्रेम, कसं देणार कुणाला तरी जिगर? पण एक दिवशी ताईचीच एक सुंदर मैत्रीण आमच्या घरी आली. माझ्या केसांवरनं मायेने हात फिरून ती बोलली, किती गोड आहे तुझा भाऊ. दॅट वन. ए आशू, पण तू मोठ्या मुलीच्या प्रेमात पडला? हो ना,
माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती. पण मोठं दिसण्यासाठी मी काय काय करायचो. दाढी करायचो माहितीये का. दाढी येत नसताना. म्हणून तुझी दाढी एवढी मोठी आहे. नाही ती करत नाही ना म्हणून आहे आता. तर आमच्या शाळेतच कॉलेज होतं ना, म्हणजे 12वी पर्यंत. फक्त त्याची इमारत आमच्या शाळेच्या मागे होती. तर त्याच्या बाजूला अशी पोरं यायची पोरींना बघायला बाईक वगैरे घेऊन. मी सुद्धा त्यांच्यात जायचो सायकल घेऊन शायनिंग मारत. मग रिबीन कशी मिळाली तुला? सांगतो ना, ऐका. परत हो, कॉलेज मधनं घरी जाता जाता एकदा आमच्या घरी ती आली. असा मस्त युनिफॉर्म घातलेला, 2 वेण्या आणि केसांना छान लाल रिबीन बांधलेली. आली रिबीन आली. पण आमची ताई जाम बोर, सतत जीवाला घोर, सतत माझ्या कानाशी शोर. तिच्या समोरच मला ओरडली, आशा अभ्यासखोर. असं म्हणली? हो ना. आणि तडतड चालत निघून गेली. पण मग मला लक्षात आलं की बाहेरच्या खोलीत फक्त ती आणि मी, फक्त ती आणि मी, आम्ही दोघं असे खाटेवर बसलेलो. मला रुसलेलं बघून ती मला बोलली, आशू तू किती गोड आहेस. मला तुझ्यासारखाच भाऊ असता ना तर खूप मज्जा आली असती. दॅट वन. पण मी तिला बोललो, मी तुझा भाऊ नाहीये. मला बोलली, बरं बाबा नाही बनवणार मी तुला भाऊ. मग तर झालं. पण तेव्हा खाटेवर पडलेली तिची रिबीन मला भेटली. मी ती उचलली आणि जपून ठेवली. मग एक दिवस ताई नाचत नाचत घरी आली आणि मला बोलली, मैत्रिणीचं लग्न ठरलं, माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलं. दुडुम धडम दुडुम दिल खाली पडलं. त्या रात्रीच तिला काँग्रेसचा मेसेज केला सेंड. इथेच आमच्या स्टोरीचा दी एंड. शाहीर यातनं काय बोध देतो? तो म्हणतो, पहिलं प्रेम हे पूर्ण होण्यासाठी नसतं. पहिलं प्रेम हे पूर्ण होण्यासाठी नसतं. ते विसरण्यासाठी असतं. ते विसरण्यासाठी असतं. ते विसरण्यासाठी असतं. आपण चांगले मित्र आहोत का रे? बहुतेक. सांग ना, काय झालं या प्राचीचं पुढे? तू तरी लॉजिकली विचार कर ना. काय झालं? पत्र माझ्याकडेच राहिलं, देऊच शकलो नाही कधी. फार घाबरट होतो रे मी. एक दिवस लय डेअरिंग करून होता नव्हता तो सगळा धीर एकवटून सायकलवर तिचा पाठलाग केला. धो धो पाऊस पडत होता. मुसळधार पावसात भिजत भिजत घरापाशी तिला गाठलं. मग त्या मुसळधार पावसात सुद्धा घामाघूम झालो मी. तिने 1-2 मिनिटं पाहिलं माझ्याकडे, वळून घरात निघून गेली. नंतर कधी ढुंकून सुद्धा बघितलं नाही. That's it. अच्छा, म्हणजे जेव्हा तू भाडं मागतोस तेव्हा आमची जी अवस्था होते ती तुझी तेव्हा झाली होती तर? अरे आपण सगळेच तसलेच असतं रे, नाही का? तुला डेअरिंग बाज होतास वाटतं. तू सगळं सांगितलं होतंस वाटतं. काय म्हणजे त्या केमिस्ट्रीच्या टीचर ज्या होत्या ना, मी त्यांच्या प्रत्येक लेक्चरला बसायचो. आणि 1 मिनिट, ते खोटं होतं हे तुलाही माहितीये मलाही माहिती. सांग काय झालं होतं, सांग. चाललं कुठे? हॅलो, काय झालं होतं? दादा, आज सारे राज खोल जाने दो. काय? माझ्या गिटारची करेक्ट कॉर्ड पकडलीस तू आज. हा, घरासमोर राहायची ती क्लासला निघाली ना की मुद्दाम मी गच्चीत गिटारची प्रॅक्टिस करत बसायचो. मला माहिती असायचं ती बघती. एक दिवशी डायरेक्ट तिच्या घराच्या दारात जाऊन उभा राहिलो आणि तिला म्हणलं, सी, आय एम कैवल्य अँड आय हॅव अ क्रश ऑन यू. ती म्हणली, मला पण तू आवडतोस खूप, पण आधी का नाही सांगितलंस यार? मी दिल्लीला शिफ्ट होतीये उद्या. मी, आई बाबा, आम्ही सगळेच. मरणप्राय उकाड्यातही आनंदाने गाणारा कस्तुरी हिप्पोपोटेमस. म्हणजे हिप्पोपोटेमस म्हणजे तुला माहितीये, हो. कारण तू तो आहेस. कस्तुरी म्हणजे ज्याच्या बेंबीत कस्तुरी असते असा प्राणी. तुझ्या बेंबीत कस्तुरी वगैरे निर्माण झाली आहे का?
बिंबीत कस्तुरी नाही असं काही जाणवत नाहीये का? वास सुटलाय खूप छान. आवडलं ना वास? ते मी पिकलची पावडर लावली ना म्हणून. तू लोणच्याची पावडर लावलीस? लोणच्याची नाही रे, पिकलची पावडर ती. पिकल म्हणजेच लोणचं. पिकल म्हणजे लोणचं? ते नव्हतं माहिती मला, पण वास चांगला आहे ना? हो, हा, अप्रतिम. हा, हा. मग देऊ तुला थोडी उधार देऊ? हा? हा, आलो. माझ्या प्रिकली हीट पावडरचा डबा कुठे आहे? काय मिनल, मी घरमालक आहे, त्यामुळे ज्या आवाजात मी तुम्हाला भाडं मागायला पाहिजे त्या आवाजात तुम्ही तुमच्या हरवलेल्या वस्तू मला मागत जाऊ नका. काय संबंध आहे? माझ्या प्रिकली हीट पावडरचा डबा कुठे आहे? काय? कसला वास येतोय? वास? मला गॅस चालू राहिला. शी मी न वास काय घेते? शी नशिबान थट्टा आज मांडली. काय हवंय? कर ना, ताक करते ना, कर कर. अरे अरे ते दही मी आणलं होतं ते कुठे आहे? अरे मी नाही का वापरलं, का? ताक करतेय. हा हा, ताक करतेस नाही का तू? मस्त. आशू, तुला माहितीये का, उन्हाळ्यात ताक प्यायलेलं खूप मस्त असतं. रेश्मा, काय रे? झालं का ताक? होतच आलंय. अरे ती गाजरं ठेवली होती मी, कुठे गेली बरं? हा, कोण खातं आपल्या घरी गाजरं? अरे अरे अरे, गाजरं संपली वाटतं. नाहीच दिसत आहेत. ये बाहेर, ये बाहेर. संपली गाजरं. काय करत होतस? कूलर आहे का? कूलर आहे हा? नाही, फ्रीज आहे. मग असा उघडून कूलर सारखी हवा काय येतोयस? हा, वीज बिल वाढतं त्याने. परत असं केलंस ना, अख्खं वीज बिल तुला भरायला लावीन महिन्याचं. स्कॉलर यार, ऑलरेडी एवढी हिट आहे इथे. उगाच ते वीज बिलाची फिट नको देऊ मला. हा, गेल्या उन्हाळ्यात काश्मीर मध्ये गेला होतास वाटतं. स्कॉटलंड. हो, चल. कुठे? बॅग भरतो तुझी. एसटी पकड आणि निघ स्कॉटलंडला. एसटी जात नाही ना स्कॉटलंडला. शे, म्हणजे आता गेल्या उन्हाळ्यात केलं तेच करावं लागणार. काय केलं होतं मागच्या उन्हाळ्यात? खिशात कांदा ठेवला होतास, ताक प्यायला होतास आणि चालत निघाला होतास स्कॉटलंड कडे. आताही तसंच कर. ताक रेडी. ये आलो. वा, मस्त. मस्त. ए ग्लास घे. आशू आशू, आशू आशू काय करतोय? आशू, हळू, हळू, आशू हळू. हळू. अगं हळूहळू काय? सगळ्यांचा ताक एकटा पितो तो. आशू, अरे आता एकदम थंड थंड वाटतंय. काय बोलू होता? काय बोलत होतो? काय सगळ्यांसाठी केलं होतं ते ताक दे और. स्कॉलर, मी नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या वतीनच पेलोय ताक. हा, आणि तू बोलला मला ताक पी म्हणून पेलोय. उगाच आरडाओरडा खपून घेणार नाही मी. हट. आशू ना, काय आता तुझं? सुजा, मला पिंपल आलाय. कधीच येत नाही तो पिंपल. अॅना, अॅना बाळ इकडे इकडे इकडे. हे बा, असं बोलून कसं चालेल सांग मला? हा, हे बा, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं. आय हेट पीपल असं म्हणून कसं चालेल? आय हेट पीपल काय? आय हेट पिंपल असं 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 म्हणते ती. पिंपल, तारुण्य, पिटिका. कुठला टिपका? अगं पिटिका, तुझं काय आहे? धरतोस तिचं पिंपल. जा. पिटिका. तारुण्य भूतिका. मीनलचं भूते का? मिनल, हे फेस पॅक लावून घरात फिरायचं आणि किती वेळा ठरलंय आपलं? अरे सुजय, हा फेस पॅक नाहीये. हे मुलतानी मिट्टी आणि गुलाब पाणी आहे. आई शपथ, म्हणजे तू सुद्धा पाणी वापरलं, ते सुद्धा गुलाब बुडवून? हे कमाल आहे यार. हा, मी ते थोडं पाणी वापरलं म्हणून मला ओरडत होतास तू. ही ते मातीत पाणी मिक्स करून तोंडाला लावते, एवढं पाणी वाया घालवते. हिला काही बोलत नाहीयेस तू? ए काय बोलल्या, मी काय ड्रमभर पाणी नाही वापरलंय मुलतानी मिट्टी भिजवायला, कळलं ना? म्हणजे कैवल्य, तू ड्रमभर पाणी वापरतो एवढ्याच्या शरीराला?
तुला काय करायचंय आशुतोष? मी टँकर भर पाणी वापरीन. काय करायचंय तुला? मग मी पण टँकरवर पाणी वापरेन हे भिजवायला. तुला काय करायचंय? तुझं काम कर ना, तू तुझं तोंड बंद कर ना आणि एक काम कर ना, तिची मुलतानी मिट्टी ती खा ना जरा, म्हणजे भूतासारखी कमी वाटशील. हो आता असा चेहरा आहे म्हणून बघतो. जर व्यवस्थित असताना येऊन एक दिली असती कान फडा. भूतासारखी दिसणार. अरे हा काय भांडणाचा विषय आहे का? मला का पाण्यावर काय आता मी पाणी नेहमी वापरतो. मी शॉवरनी पाणी घाल आणि फिर आता. अरे गप्प बसा. किती भांडताय आणि फक्त तुम्हाला काही तो उकाडा जाणवत नाहीये. अख्खा महाराष्ट्र हैराण आहे. आमच्या अकोल्याला तर आता 45-50 असणार आहे टेम्परेचर. एवढं? हो, रस्त्याने चालता चालता लोक बेशुद्ध पडत असतील. तुम्ही कसले भांडताय अरे? आणि त्यापेक्षा काहीतरी उपाय शोधा ना यावर. तू म्हणतेस ना ते बरोबर आहे रेश्मा. या लोकांना ना खरंच दिवसभर नुसती कारणाकडून भांडायचं असतं. स्कॉलर उगाच मध्ये बोलू नको. मी उपाय सांगणार होतो. आपण जर असं केलं तर म्हणजे बर्फाच्या लाद्या आणल्या तर आणि गाद्यांच्या ऐवजी त्या वापरायच्या, त्याच्यावर झोपायचं. म्हणजे कसं एकदम थंड गार. अरे आशू, तो बर्फ वितळून घरभर पाणी झालं, मग काय करायचं? यार आपल्याकडे एसी असतं तर किती बरं झालं असतं. बेस्ट आयडिया ही है ना. कुठे होतीस तू इतका वेळ? इथेच होते. तुला नाही दिसले? तुला नाही दिसले? ना त्याला असं म्हणायचंय. स्कॉलर थांब, तिला समजवण्यात काही पॉइंट नाहीये. अख्खा उन्हाळा जायचं तिला समजवण्यात. आपण असं करूया, कुठला एसी घ्यायचा याच्यावर विचार करूया. येस, युअर राईट. बरोबर आहे आशू तुझं. उकाड्यावर करायची असेल मात तर हवी एसीची साथ. ही काय बेडशीट वाळत घालायची जागा आहे का? रेश्मा, रेश्मा, काय यार माझ्या झोपाळ्यावर? आशू, कोण आहे? कोण आहे? मी आहे. काय करतोयस तू? कळत नाही का तुला? सर झोपलेत ना एसी रूम मध्ये. एसी रूम? मग काय, आपल्या घरी एसी नसला म्हणून काय झालं? मी स्वतःची एसी रूम तयार केली. माझ्या परवानगी शिवाय माझ्या जागेवर एसी रूम बांधलीस तू? उठ. ते अतिक्रमणवाले असतात ना, इल्लीगल दुकानं उचलून फेकून देतात, तसं फेकून दे ना तुला. नको नको साहेब, गरीबावर असा अन्याय करू नका. गरीबाची झोपडी फेकून देऊ नका अशी उखडून. फार मेहनतीने बनवते. पाहिजे तर 2 घटकात तुम्ही बसा इथे. तुम्हाला लाच देतोयस? तुम्हाला लाच देतोयस? मला लाच हवी आहे. हे बाहेर ये बघू. मला वाटलं तुम्ही गार वाटतंय का रे खरंच? हो. बस बस. एक मिनिट. खूप उकडतंय रे बाहेर. हा मस्त. हे घे. हे काय? रिमोट आहे एसीचा. अच्छा ओके. म्हणजे काय टेम्परेचर वर खाली करायला. म्हणजे खरंच होत नाही पण जरा फील येतो. ओके ठीक आहे, घे खाली. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. गार वाटतंय असं गाऊन गार वाटणार आहे का? आम्ही ते कैवल्य सर एसी रूम मध्ये झोपलेत. सर तुम्हाला झोपायचं एसी रूम मध्ये? एक मिनिट. कैवल्य सर बाहेर आहे. कोण आलं डिस्टर्ब करायला? गेट आउट. अहो सर ते घरमालक आहेत. त्यांना बसू द्या. परमिट काढून दे. बसा सर एसी रूम मध्ये बसा. तुम्हाला फ्री. रिमोट घ्या. बंद कर. रूम बंद कर. हवा नको आत जायला. आता कसं वाटतंय? मठ्ठ वाटतंय. अरे मठ्ठांनो, भीती वाटतेय रे, भीती वाटतेय. डेंजर वाटतंय. हे असं हलवताय ना गदा ते यायचं खाली डोक्यावर. अहो कसं वाटलं तुम्हाला आमचं इन्व्हिटेशन? इन्व्हेन्शन चांगलं आहे तुमचं इन्व्हिटेशन. आणि तुम्हाला सुचलं याचं नाविन्य आहे, तेही या उकाड्यात. कसं माहितीये का स्कॉलर, गरज ही शोधाची जननी असते. तसं या शोधाची जननी म्हणजे या शोधाची आई आपली आशू आहे. थँक यू. अरे ले लो एसी की हवा 5 रुपये. 10 पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.